सोडा ना. नाही सोडणार. कधीच नाही सोडणार. माझ्या डोळ्यात बघ. आणि सांग तुझ्या मनात काय ते. एका मांडवात लग्न वगैरे ते सगळं सोडून दे. पर्सनली तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांग. आपल्या लग्नाचा प्रश्नच नाहीये. हे जितक्या कोरडेपणाने तू आता म्हणालीस ना, तितक्याच कोरडेपणाने हे पण सांग की तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुला काहीच वाटत नाही ना माझ्याबद्दल. या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही. स्वानंदी, मी तुझा पिच्छा सोडणार नाही. स्वानंदी, तू माझी आहेस, माझी होशील. तुला एक दिवस मला होकार द्यावाच लागेल. स्वानंदी, किती गोड आहे देवाई पोरं. सगळ्या कटकटीचं मूळ ती संपदाच आहे. मी अशी बोलू का? नको बाई, त्यापेक्षा स्वानंदीशीच बोलते. हो, मी यांना एकत्र आणणार. दाढी करून फ्रेश दिसायचं की नाही तुम्हाला? आपल्याला एकविरेच्या दर्शनाला जायचंय गड्यावर. मागे कसं माझा हात धरून आपण गेलो होतो गडावर, तसं जायचंय आता सुद्धा. थकले मी आता, पण तुम्ही काळजी करू नका. मी नेईन तुम्हाला, फोडेन हा गाडा. विश्रांतीला टेकणार नाही मी. विश्रांती कोण घेऊ देणार आहे मला? ती ललिता, ती घेऊ देते मला विश्रांती. पण तिला माहिती नाही मी पण वच्छी आहे, वच्छी. कुठली सोंगटी कशी फिरून त्या गळ्याला फास लावेल ना, तिचं तिला सुद्धा कळणार नाही. काय आहे माहितीये का, निर्जीव सोंगट्यात कशाही फिरवलं तरी चालतात हो. पण माझ्या सोंगट्या आहेत ना, जिवंत हाडामासाच्या. त्यांना दुखवून कसं चालेल? आई एकविरेला काय तोंड दाखवू मी? आणि मला माहिती आहे, तुम्हाला खात्री आहे, तुमची वत्सला माणूस दुखवणार नाही. फार मोठं पाप असतं माणसाचं मन दुखवणं. काय म्हणताय? सुरुवात कुणापासून करायची? अहो, स्वानंदी पासून. समंजस आहे ती समजावेल तिच्या बहिणीला. स्वानंदी बघा.